अहो साहेब ऐका ना, बंदूक खाली घ्या. वाघमान मॅडम जरा तुम्ही समजावून सांगा ना साहेबांना. अहो तो काय दहशतवादी आहे का त्याला गोळा करायला? प्लीज तुम्ही समजावून सांगा ना जरा. साहेब मी सगळं हँडल करते, तुम्ही मला थोडा वेळ द्या फक्त प्लीज. नाही वाघमारे, मला वरून प्रेशर आहे. अजून याला वेळ देता कामा नाहीये. याला आवरायलाच हवं. सर सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. सर सर फक्त 1 तास द्या मला, फक्त 1 तास. 1 तासात मी तात्या साहेबांना सोडवेन सर प्लीज. अरे शुअर? येस सर. ठीक आहे वाघमारे, तुम्ही 1 तासामध्ये त्याला सोडवाल. परंतु तात्या साहेबांना जर काही इजा झाली तर परिणाम खूप वाईट होतील. डिपार्टमेंट तुमची चौकशी करेल. सर तुम्ही त्याची काळजी करू नका, असं काही नाही होऊ देणार. आणि झालंच तर त्याची जबाबदारी माझी. साहेब 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 जाऊ नका साहेब. यांच्यावर काय विश्वास ठेवता? हे दोघं नवरा बायको आहेत, घात करतील माझा. जाऊ नका तुम्ही. नाही, असं काही होणार नाहीये. वाघमारे मॅडम आपल्या ड्युटीविषयी खूप प्रामाणिक आहेत. ट्रस्ट मी. ऐका साहेब, ऐका साहेब, नका जाऊ साहेब. का बस आहे तू तोंड म्हण ठेव. सत्य सोड तात्या साहेबांना. तुम्ही बाहेर जावा वाघमारे. सत्य मी साहेबांना शब्द दिलाय, सोड तात्या साहेबांना. तुम्ही शब्द दिलाय वाघमारे, मी नाही दिला. तुम्ही बाहेर जावा, नाहीतर गोळी घालीन याला. बाहेर जावा, बाहेर जावा तुम्ही. बाहेर जावा वाघमारे, बाहेर व्हा. बाहेर व्हा वाघमारे, बाहेर व्हा. ऐका ऐका. सिनियर ऑफिसरने दिली सत्यादादाच्या एन्काउंटरची ऑर्डर. आता सत्यादादा तात्यांना वाचवणार की स्वतःचा जीव धोक्यात घालणार हे बघावं लागेल. जयद्या, अरे पत्रकार काय बोलतोय? बघा की पप्पा, अहो गोळ्या घालायच्या ऑर्डर कशा देऊ शकतात हे? हे समजा त्यांनी बेटचं कारस्थान आहे, तरीच ऑर्डर द्यायला सांगितली असेल. तिने अशी ऑर्डर द्यायला सांगितली असेल ना, तर मी बी सोडत नसते तिला. ती माझ्या लेकाच्या जीवावर उठणार असेल तर मी बी तिच्या जीवावर उठेन. माया माया, अगं शांत हो जरा. हे बघ, हे पत्रकार काहीही सांगतायत. मंजू अशी ऑर्डर कधीच देणार नाही याची खात्री आहे मला. आतमध्ये काय घडलंय हे आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण काही ठरवू शकत नाही इथं. चित्रकार, मला लय भीती वाटायला लागली. आपल्या सत्याला काय होणार नाही ना? ती खरंच गोळ्या घालणार नाहीत ना? माया, काही काय बोलतेस? हे बघ, असं काही होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तो माझा ऐकणार नाही. तुम्ही समजून बघा की एकदा त्याला. तुम्ही बाप म्हणून हाक दिली ना, तर तुमचं ऐकल ते. त्याला फक्त आतमध्ये जाऊन विचारा, त्याला काय झालं तर आपण कसं जगायचं. मला माझं सत्य सही सलामत पाहिजे. चित्रकार, मी पाया पण. माया माया माया, शांत हो, शांत हो आणि सावर स्वतःला. अगं सत्य माझाही मुलगा आहे, मलाही त्याची काळजी आहेच ना. मग करा की काहीतरी. मला माझ्या लेकरू माझ्या समोर दिसल्याशिवाय जीवात जीव येणार नाही. काहीतरी करा चित्रकार तुम्ही. ठीक आहे, हे बघ, तू शांत हो आधी. मी करतो काहीतरी. शांत हो. साहेब, माझी एक विनंती होती तुम्हाला. बोला ना. काय आहे की मला मीडियाच्या माध्यमातून सत्याला एक निरोप द्यायचा आहे. तर तुम्ही तो निरोप सत्यापर्यंत पोहोचवाल का? कारण का जर हा निरोप सत्यापर्यंत पोहोचला तर तो नक्की सरेंडर करेल आणि बाहेर येईल अशी माझी खात्री आहे. ठीक आहे, नका काळजी करू, मी पोहोचवेल. ऐका ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. चला चला चला. सर बोला ना. आतमधून कोणती बातमी आली आहे का? सत्यदादाने सरेंडर केलं आहे का? हे बघा, शांत व्हा, शांत व्हा. आतून कुठलीही बातमी आलेली नाही किंवा कसलाही निरोप आलेला नाही. मला आत्ता जरा तुमच्या मदतीची गरज आहे. काय आहे, मला सत्यापर्यंत एक निरोप पोहोचवायचा आहे. मला त्याला काहीतरी सांगायचंय. हा बोला सर, तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. सत्या, आज तू जे काही पाऊल उचललेस
ते चूक आहे की बरोबर आहे हे माहीत नाही, पण गेल्या 3 वर्षात तू जे काही सहन केलेस, जे काही भोगलेस, ते मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. सत्या, एवढं सगळं सहन करूनही तू लोकांच्या मदतीला धावून जायचं कधीच सोडलं नाहीस, पण तू हे सगळं नेटाने करत राहिलास. आजवर तुझ्यावर खूप घाणेरडे आरोप झाले, तुझ्या विरोधात कट कारस्थान रचली गेली, पण तू डगमगला नाहीस. पण सत्या, तू आत्ता हे सगळं का करतोयस हे मला चांगलं माहिती आहे. ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं त्याच व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःबद्दलचा तिरस्कार कुणालाच बघवत नाही. आणि मला हेही चांगलं माहिती आहे की आता तुझा हा सगळा प्रयत्न स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच आहे. पण सत्या, त्यासाठी हा मार्ग योग्य नाहीये. हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस. मंजूचं आणि तुझं नातं पुन्हा एकदा जोडलं जाईल याची खात्री आहे मला. सत्या, हे बघ, थोडा धीर धर आणि स्वतःवर विश्वास ठेव. आजवर या बापानं तुझ्याकडं कधीच काय मागितलं नाही. सत्य, मी हात जोडून तुला एक गोष्ट मागतोय. सत्य, हे असं काही करू नकोस. सरेंडर हो. हे बघ, आम्हा सगळ्यांनाच तुला सुखरूप बाहेर येताना बघायचंय. पप्पा, रडू नका, शांत व्हा. दादा, दादा प्लीज सरेंडर कर. हे बघ, आजपर्यंत तू माझा मोठा भाऊ म्हणून दरडावच आलास मला, पण आज मी तुला दरडावतो. बाहेर ये राहता, माझी शपथ आहे तुला, तो बाहेर ये प्लीज, बाहेर ये. सत्या, अरे माघार घेतली म्हणून त्यात बिघडतंय का? तुझ्यासाठी वाघमारे मॅडमनी कन्व्हिन्स केले ना साहेबांना. अरे हे सगळं करून काय मिळणार आहे? सरेंडर कर सत्या, ऐक माझं. बलमा, तू हुशार आहेस, या सत्यापेक्षा हुशार आहेस तू. खरं तर तुलाच नगरसेवक करायला पाहिजे. ए तात्या, तुझं तोंड मिटव. नाही, मी खरंच विचार केला. सत्या, सत्या, अरे ऐक की, बाद झालं. सोड आता हट्ट. नाही बलमा, अजिबात सोडणार नाही. नाहीतर नाही, वाघमारे माझं कधीच म्हणणं ऐकून घेणार नाहीत. त्यांच्या नजरेत मी कायम गुन्हेगार म्हणून राहीन. मग हे असं वागून तू निर्दोष ठरणार आहेस असं वाटतंय तुला? उलट अजून उतरत चाललायस माझ्या नजरेतून.